दिवाळीमध्ये गोडाच्या पदार्थासोबत काहीतरी चटपटीत खायचं असेल तर नक्की या प्रकारचे शंकरपाळे ट्राय करून बघा। अगदी चटपटीत, कुरकुरीत आणि तेही गव्हाच्या पिठापासून। चला तर पाहूया। मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। आपलं नेहमीचं जे आपण पोळ्या करतो तेच कणिक आहे आणि 1 वाटी भरून त्याच वाटीने रवा घेतलाय। आता यात 1 चमचाभर ओवा, 1 ते 1.5 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ, 3 ते 4 चमचे तेल घेतलंय गरम करून। गरम तेल टाकून घ्यायचं। एक अर्धी वाटी साधारण तेल घ्या आणि पाणी थोडं थोडं करत आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण कणकेचं पीठ मळतो नेहमी शंकरपाळ्यासाठी त्याच प्रकारे यात रवा आहे। रवा फुलेल अजून, त्याच्यामुळे परत आपल्याला पीठ मळल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवावं लागेल। एक 10 ते 15 मिनिटांनंतर हे पहा रवा आहे, त्याच्यामुळे परत एकदा आपल्याला पीठ छान दाबून घ्यावं लागेल, कारण रवा जेव्हा आपण शंकरपाळी लाटतो त्यावेळेला वरतून नाही दिसणार। असंच दाबून दाबून परत एकदा पीठ मळून घ्या, म्हणजे छान सॉफ्ट असं आपलं पीठ तयार होतं। आता थोडं थोडं करत आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या। थोडंसं पीठ घेतलंय मी कणकेचं आणि आपल्याला आता पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण 3 लेयर करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला साधारण 3 पोळ्या तयार करून घ्यायच्यात। शक्य तितकं पातळ लाटा आणि पीठ लावून घेतलंय मी। खूप जास्त पीठ नका लावू, नाहीतर तेलामध्ये पूर्ण तेल खराब होऊन जाईल जास्त पीठ लावल्यावर। थोडं थोडं करत पीठ लावून घ्यायचं आहे। हे पहा पातळ पोळी, थोडंसं वरतून पीठ टाका, म्हणजे दुसरी पोळी टाकल्यानंतर चिटकणार नाही। अशाच मी 3 पोळ्या लाटून घेतल्यात। आता शंकरपाळे करताना शेवटच्या खालच्या पोळीला 1 चमचाभर तूप, जसं आपण साठा तयार करून घेतो त्याच प्रकारे तुम्ही साठाही तयार करून घेऊ शकता। आणि वरतून थोडंसं पीठ कणकेचं लावून घेतलंय। त्यातच आता आपल्याला त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे, म्हणजे जेव्हा शंकरपाळे आपण तळून घेतो भरपूर लेयर येतात आणि भरपूर दिवस छान क्रिस्पी राहतात। तुम्ही नॉर्मलही शंकरपाळे करू शकता, पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आता पातळ करून घ्यायचं आहे। ह्या पोळ्या थोड्याशा कमी जास्त राहिल्यात, म्हणून आपण परत एकदा लाटून घेऊया, म्हणजे छान एकसारख्या पोळ्या होतील। आणि शंकरपाळे करतानाही संपूर्ण लेयर असे सारखे येतील। कुठल्याही झाकणाच्या साहाय्याने आपल्या घरी पाण्याच्या बॉटलच्या किंवा कुठल्याही छोट्या झाकणाच्या साहाय्याने या प्रकारचे शंकरपाळे, काजूपाळे आपण तयार करून घेऊ शकतो। अगदी लहान मुलंही तयार करतील, इतक्या सोप्या पद्धतीने हे शंकरपाळे तयार होतात। हे पहा आता संपूर्ण शंकरपाळे असेच तयार करून घ्यायचेत। हे खायला कुरकुरीत लागतात। असेही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा असेही करू शकता, कारण आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। आता हे संपूर्ण आपले शंकरपाळे तयार आहेत। तुम्ही कढईमध्ये भरपूर सोडलेत तरीही चालेल, कारण जेव्हा तळताना वेगवेगळे होतात, चिटकणार नाही एकमेकांना। मीडियम गॅसवरतीच तळून घ्या, कारण 3 लेयर आहेत। जेव्हा तुम्ही फास्ट गॅसवरती तळाल तर वरतून छान कुरकुरीत होतील, पण आतलं जे लेयर आहे ते सॉफ्ट होईल। थोड्या दिवसानंतर शंकरपाळे आपले मऊ पडतील, त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच तळा, म्हणजे महिनाभर छान कुरकुरीत असे शंकरपाळे राहतील। आपण 3 लेयरमध्ये बनवलेत, त्याच्यामुळे शक्य तितकं मीडियम गॅसवरतीच तळून घ्या। हे पहा मस्त असे कुरकुरीत शंकरपाळे तयार आहेत। यात आपण खूप जास्त मसाले नाही टाकले। जर तुम्हाला अजून असे चटपटीत आणि मस्त असे शंकरपाळे खायचे असतील तर तुम्ही वरतून मसाला लावून घेऊ शकता। आपले संपूर्ण शंकरपाळे तयार आहेत। एका बाउलमध्ये मी लाल तिखट टाकले, वरतूनही मसाला लावला तरीही छान लागतो। आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकून घ्या। संपूर्ण शंकरपाळे त्यात टाकून घ्या आणि छान मिक्स करून घ्या। जर लहान मुलांना खायचे असतील तर वेगळे ठेवा, पण तुम्हाला असंही दिवाळी फराळासोबत काहीतरी चटपटीत खायचं असेल तर या प्रकारचे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा। चटपटीत असे शंकरपाळे मस्त तयार आहेत। जर तुम्हाला असे 3 लेयर करायचे नसतील तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीनेही शंकरपाळे करू शकता। हव्या त्या आकारामध्ये मी अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे।
हेही शंकरपाळे छान लागतात. वेगवेगळ्या आकाराचे शंकरपाळे तुम्ही घरी करून ठेवा, करायलाही सोपे अगदी आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. आणि आपण यात मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे आपल्याला लहान मुलांसाठीही अगदी छान आहेत. हे पहा, असे पातळ पातळ मी लाईन केल्यात, उभ्या आणि आडव्या. या प्रकारचे जसं वेगवेगळ्या दुकानामध्ये आपण फ्राईज वगैरे करतो त्या प्रकारे आपण शंकरपाळे तयार करून घेतलेत. आता गरम तेलामध्ये मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कुरकुरीत आणि टेस्टी असे दिवाळी फराळासाठी किंवा अवांतर मुलांना कधी टिफिनमध्ये देण्यासाठी, प्रवासासाठी हे अगदी महिनाभरही टिकतात. कुरकुरीत असे शंकरपाळे तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.